तुम्हाला दिलेलं ना त्याच्यात आमचं सर्व जबाबदारी आपली राहील म्हणून दिलं ना त्याच्यात जिम्मेदार तुम्ही घ्यावं लागेल. आमचं काय संबंध आम्ही तुम्हाला जिम्मेदार तुम्ही घ्यावं लागेल. आमची जिम्मेदार नसते जिम्मेदारी चोरा चोरी झाली तर तुम्ही जिम्मेदार. जिम्मेदारी आम्ही जातो तुम्ही आमचं याला आहे. आमची जिम्मेदार नसते ते तुमच्या ऑफिसची साहेब आम्ही तसं थांबत नाही. तुम्ही काय करा तुम्ही बघा 2 मिनिट तसं आमची जबाबदार नसते. आम्ही तसं जिम्मेदार तुम्ही आम्ही कळवलं सर्व जबाबदारी आपली राहील म्हणून त्याच्यात आम्ही कळवलं अर्ज तसं लिहिलेलं आहे जबाबदारी आपली राहील. सर्व जबाबदारी आपली राहील म्हणून आम्ही तसं कळवलं त्या चोरीचं काय नुकसान होणार आम्ही तसं कलेक्टर साहेब आम्ही तसं पूर्ण कळवलंय. जर काही नुकसान झालं सर्वची जबाबदारी आपली राहील म्हणून आम्ही कळवलं. ग्रामपंचायतला लेखी अर्ज दिले त्याच्यात कलेक्टर ऑफिसला एसपी ऑफिसला सगळीकडे पोस्ट केलं तसं अर्ज दिलेला आहे. काय जर नुकसान झालं सर्वची जबाबदारी आपली राहील त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला अडवायचं हेच नाही ना. सुट्टीचं नाही तुमच्या आम्ही वरिष्ठला कळवलं तर सुट्टी जरी असली तरी तुम्ही आमची मदत सांगता. नाही आम्ही ऐकत नाही. तुम्ही काय करा तुमचं काय असेल ते लिखी म्हणणं दाखल करा आमच्याकडे. तुम्ही काय करा आम्ही तुम्हाला बाहेर असते आम्ही तुम्ही बाहेर हॅलो अहो साहेब आम्ही मुदत दिली ना त्याच्यात तुम्ही काय सांगायचे काय सांगितलं मग तिथली की द्यायचं ना तसं काय असेल ते ग्रामपंचायतला कळवायचं. मग तुम्ही तुमच्या सिक्युरिटीचा विषय काय तुमचा आहे काय आम्ही त्यांच्यात सर्वस्वी नोंदी टाकले. जर काही नुकसान झालं सर्वस्वी जबाबदारी आपली राहील म्हणून. तसं नसतंय. आम्ही अधिकाऱ्याला कळवलं तुमच्या आमची मदत समजत नाही आम्ही करू शकत नाही. मग त्यांचं तुमच्या वरिष्ठ ऐका तुमच्या वरिष्ठाचं काम नव्हतं का कालची मदत होती तर कालच हे करायचं नाही येऊन भरायचे असं का ना आम्ही ऐकत ना आम्ही सेल करणार आहोत. तुमची सर्व जबाबदारी आपल्या ह्याच्यात आम्ही काय दिलेलं आहे तसं आमची मीडिया आहे सगळं बोललेलं आम्ही आता आमचं अडचण नाही. तुम्हाला ऐकायचं असलं ऐका हॅलो हॅलो आले तर की रामेच्या घरापाशी घेऊन जाता बा हा चालेल या घेऊन जा त्यामुळे ती यायली बाहेर यायली काय अरे सर ग्रामपंचायत हां दिले गे काय कुठं सांगतो कुठं मॅडमला बँक इकडे सध्या तुम्हाला आम्ही नोटीस दिलेली आहेत पहिले त्याला कुलूप लाव किती सगळे थांबा Okay.
निघाला तुम्ही नाही तुम्ही या समोर बोला काय काय संजय अंबादास साडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत शेकापूर येथे कार्यरत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत कार्यकारी अभियंता प्रमुख भांडार महापारेषण म्हणून केंद्र आहे आपले भांडार केंद्र आहे. यांना ग्रामपंचायतने यापूर्वी वारंवार ग्राम नोटिसा दिलेल्या आहे कर भरला करा म्हणून, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. यावेळेस आम्ही दिनांक 16/5/2025 रोजी आम्ही पत्र दिलं की तुम्ही 7 दिवसात ग्रामपंचायतचा कर भरणा करा म्हणून. त्यांच्याकडे ग्रामपंचायतचं 84,65,968 रुपये थकीत आहे. आम्ही ग्रामपंचायतचे जे कनेक्शन आहे ती लाईटीची ते आम्ही वेळोवेळी त्यांचं लाईट बिल ग्रामपंचायतीनं भरलेलं आहे. गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही 40,000 रुपये ग्रामपंचायतचं लाईट बिल भरलेलं आहे, परंतु ग्रामपंचायत जी येणं आहे त्यांनी कधीच भरलेलं नाही. आम्ही वारंवार त्यांना लेखी तक्रार नोटिसा दिलेल्या आहे, ती कर मागणी बिल दिलेलं आहे. आणि 16/5/2025 रोजी आम्ही पत्र दिलं की 7 दिवसात जर तुम्ही कर भरणा वेळेत नाही केला तर 24 तारखेला आम्ही येऊन जप्तीची कारवाई करणार आहे म्हणून. त्याप्रमाणे तिने काही कुठली लेखी पत्र दिलं नाही किंवा काही सांगितलेलं नाही. त्यानुसार आम्ही आज 24/5/2025 रोजी येऊन जप्तीची कारवाई केलेली आहे. कोण कोण असतो तुम्ही आज सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, पोलीस पाटील आहे, गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, सर्वांनी मिळून जप्तीची कारवाई केली नाही. आज या ठिकाणी मी ग्रामपंचायत सदस्य किरण माधवलोक शेकापूर या आम्ही आमच्या हातीत असलेलं MSCBचं MSCDCL या कार्याला टाळे तुकले आहे. कारण आमची यांच्याकडे 84 लाख रुपये इतकी बेबाकी असून यांनी आतापर्यंत 1 रुपया भरणा केलेला नाही. वारंवार आम्ही यांना नोटीस दिलेत आणि यांच्या आमच्याकडे फक्त 40,000 रुपये बाकी असताना लाईनमॅन आमच्या पोलवरचे बल्ब फोडले, कनेक्शन कट केले, आम्हाला कनेक्शन दिलं नाही. तरी आज दिनांक आम्ही 16 तारखेला असे त्यांना नोटीस दिली की 7 दिवसाची मुदत देऊन जर भरणा नाही केल्यास आम्ही जप्तीची कारवाई करणार. त्याप्रमाणे ह्यांनी आमच्याकडे कुठलीही दखल घेतली नाही. त्याप्रमाणे आज आम्ही आमची कारवाई केलेली आहे. त्यामुळे आम्ही आज आपण ह्याला सील केलेला आहे. जोपर्यंत आमचा भरणा होत नाही किंवा लेखी काय त्यांनी त्याला देत नाहीत तोपर्यंत आम्ही सील खोलणार नाही. बाजूचं पण काय सील केलं त्यांच्या हीच बाजूचं ती MSCTCL आहे, त्यांच्याकडे पण 38 लाख रुपये बाकी आहे. त्यांनी पण जोपर्यंत भरत नाहीत तोपर्यंत त्यांचं पण सील काढणार नाहीत. ते आमच्या ग्रामपंचायतीचा निर्णय असल्यामुळे आम्ही काय मागं घेणार नाहीत. जोपर्यंत भरणा होत नाही तोपर्यंत आम्ही सील काढणार नाहीत.